चला चेंडू पुरवायचे आहेत तर ज्याची प्रतीक्षा करत होते परंतु कधी पण आपण नेहमी म्हणतो ना की आपली सुरुवात चांगली असते शेवट पण गोड असतो परंतु शेवट अतिशय नाजूक असतो कारण आपल्याला पाहायला गेलं तर या स्पर्धेचा शेवट करायचं म्हटलं ना तर बऱ्याच जणांना या ठिकाणी त्या आठवणींना साठवता आपण बघतो बऱ्याच जणांना या ठिकाणी थोडंसं मन त्यांचं घट्ट करून या स्पर्धेला निरोप द्यायची त्यांची इच्छा असते कारण आयोजक इतकी मेहनत घेतात ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी आणि त्यानंतर शेवटच्या दिवशी या ठिकाणी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद तर असतोच साथ एक दुःखही असतो की ही स्पर्धा लवकर संपली चालू झाली कधी आणि संपली कधी असं कुणालाच या ठिकाणी समजत नाही परंतु बघूयात भारतीय जनता पार्टी नारपोली यांच्या वतीने आपण पाहतोय सरपंच उपसरपंच आणि सदस्य चषक 2024 मध्ये आलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं आपण स्वागत करूयात कारण आपण बघतोय आता मात्र फायनलची लढत या ठिकाणी पाहायला मिळणार आहे मॅन ऑफ द सिरीजचं जे पारितोषिक होतं ते गुलदस्त्यामध्ये आपण पाहिलं होतं गेले 4 रात्री आणि 4 दिवस कुणालाच माहिती नव्हतं आजच्या शेवटच्या रात्री हे पॅकेज खऱ्या अर्थानं उघडण्यात आलं आणि त्यानंतर एक जबरदस्त आकर्षण पाहायला मिळालं किल्लार बैल या ठिकाणी या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतोय मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपानं परंतु बघूयात कोणत्या संघाकडे कोणत्या खेळाडूकडे ते पारितोषिक जाईल सलामीची जोडी अमीर भोईर आणि अतुल भोईर अमीर भोईरने पहिल्या चेंडूवर प्रहार केला स्टँड अँड डिलिव्हर चेंडूला फेकून दिलं सरळ जातोय दमदार ब्रँडेड षटकार पाटील त्यानं डे टुर्नामेंट मध्ये मॅन ऑफ द सिरीज मध्ये आपण बघितलं होतं किल्लार बैल त्याला पारितोषिक म्हणून मिळालं होतं परंतु नाईट टुर्नामेंट मध्ये पहिला मानकरी कोणता खेळाडू असेल मॅन ऑफ द सिरीजचा यावेळेस पुन्हा एकदा तशाच पद्धतीने तडाखा लावलाय चेंडू जाईल सरळ लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधोमध चौकार थँक्यू डीजे जबरदस्त संगीत या ठिकाणी आपण बघतोय आकाश गायकर यांच्या माध्यमातून गेली 4 रात्र प्रेक्षकांना देखील या ठिकाणी मंत्रमुग्ध करतायत प्रत्येक संगीतावर आपण बघतोय प्रेक्षक पण या सामन्याचा आनंद घेत आहेत चांगला प्रयत्न यावेळेस मात्र कमबॅक केला या गोलंदाजानं गोलंदाज आपण पाहत होतो चिंटू विश्वकर्मा ज्याच्या पहिल्या चेंडूवर आला होता एक मोठा प्रहार त्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी तशाच पद्धतीने पलटवार केला होता आणि यावेळेस आपण पाहिलं चांगलं कमबॅक केलं ते चिंटूनं यावेळेस मात्र आडव्या बॅटनं मारायचा प्रयत्न केला होता फेक तितकी चांगली होती परंतु एक धाव मिळते ती डेरवली संघाला मानसी स्पोर्ट्स डेरवली विपक्ष भूमी 11 मांडा आणि बाईकच्या स्वरूपाने ही धाव आपल्याला पाहायला मिळते मानसी स्पोर्ट्स डेरवली विपक्ष भूमी 11 मांडा या दोन संघादरम्यान आपण बघतोय एक जबरदस्त या ठिकाणी संघ पाहायला मिळतोय टिटवाळा परिसरातील हा संघ आणि या संघाविरुद्ध आपल्याला पाहायला मिळतंय पनवेल तालुक्यातील मानसी स्पोर्ट्स डेरवली संघाचं कौतुक आहे प्रत्येक जण आपली आपली कामगिरी चोख पद्धतीने बजावतोय कारण आपण बघतोय क्रिकेट म्हटलं की 11 जणांचा खेळ आणि
आघाडीचे गोलंदाज त्यांची कामगिरी चांगली करतात, परंतु इथे मात्र आपण बघतोय तिसऱ्या पंचांसाठी मागणी करण्यात आलेली आहे. बघूयात तिसरे पंच काय निर्णय देतील. चांगला प्रयत्न, चांगली या ठिकाणी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. दमदार सुरुवात केली होती. पहिल्या चेंडूवर षटकारानं आगाज केला होता. दुसऱ्या चेंडूवर आपण पाहिलं चौकारानं आगाज केला आणि त्यानंतर आपण बघतोय या ठिकाणी जी सुरुवात ज्या पद्धतीने केली होती आमिर भोईरनं, त्यानंतर आलेली सिंगल या चेंडूवर आपण बघितलं होतं. काय निर्णय येईल. तिसरे पंच काय डिसिजन देतील आपण बघूयात. अजूनही टेकडीवर कोणी प्रेक्षक असतील तर नक्की स्वतःची काळजी पण घ्या, सामन्याचा आनंद पण घ्या. सेफ आहे. या ठिकाणी आपण बघतोय फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय. आणि या दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत. आपण बघितलं होतं या दुरीने आपण बघतोय धावफलकावर धावा अंकित झाल्या त्या तब्बल 13 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. सुरुवात एक जबरदस्त पद्धतीने पाहायला मिळाली आणि त्यानंतर आपण बघतोय फायनलची लढत या ठिकाणी बघायला मिळते. सुपर 5 या ठिकाणी आपण बघितलं होतं तब्बल 40 संघांनी या स्पर्धेमध्ये प्रवेश घेतला होता. 40 संघांनी प्रवेश घेतला होता आणि या 40 संघांमधून आपण पाहिलं होतं 5 पारितोषिक या ठिकाणी या स्पर्धेसाठी ठेवण्यात आली होती. चांगला प्रयत्न. इथे मात्र चेंडूला हुक केलाय, सरळ स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये जातोय. 1 बाउन्स, चौकार. सुरुवातीच्या पहिल्या दिवसापासून पहिल्या रात्री काय जबरदस्त या गोलंदाजांनी गोलंदाजी केली होती. पाहूयात पहिलं षटक संपन्न झालंय. धावाच्या जर बघायला गेलं तर 17 धावा धावफलकावर जमा झाल्यात. डेरवली संघाने आपण पाहिलं होतं सुरुवातीच्या मागच्या सामन्यामध्ये देखील 18 धावांनी सलामीच्या षटकामध्ये धावा वसूल केल्या होत्या. याही सामन्यात तोच ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज अशोक येडे, अशोकच्या हातामध्ये चेंडू दिलाय. सलामीची जोडी दोन बंधूंची आपल्याला पाहतोय. चांगला प्रयत्न. इथे मात्र पुन्हा एकदा खडे स्ट्रोक्स लगावलाय. चेंडू जातोय दमदार ब्रँडेड स्टाईल षटकार. जबरदस्त जबरदस्त या ठिकाणी पाहायला मिळतंय. मराठी चित्रपट सृष्टीला या ठिकाणी या चित्रपटानं एक वेगळी वाट दाखवली होती आणि त्यानंतर आपण बघितलं होतं मराठी चित्रपट बऱ्याच वेळानंतर चांगला हिट ठरत होते. परंतु इथे मात्र काय पाहायला मिळतंय, चेंडू जातोय गोळीच्या वेगाने या क्षेत्ररक्षकाला चकवत आलेला हा चौकार.
थँक्यू डीजे. बघतो आपण या ठिकाणी जबरदस्त सामने. चांगला प्रयत्न आपण बघतो. बरेचसे प्रेक्षक या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेण्यासाठी आले. त्यातच आमचे बारक्या बारशी, त्यानंतर ऋषिकेश माळी सावळे संघाचा एक हिटर साथ धीरज हेही या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचा मी स्वागत करतोय. आणि इथे मात्र पुन्हा एकदा आमिर भोईरनं काय जबरदस्त तडाखा, परंतु यावेळेस काय पाहायला मिळेल. बाद आणि पंच या ठिकाणी बोट उंचावतात. फलंदाज बाद होईल तो आमिर. आपण बघतोय पहिला गडी पास झाला तो आमिर भोईर, पेशाना इंजिनियर, परंतु बघतोय आपण चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त या ठिकाणी खेळ दाखवला ह्या तीन बंधूंनी. आता मात्र डेरवली संघाला, डेरवली गावचं नाव या ठिकाणी क्रिकेट उंचावलंय, कारण आपल्याला पाहायला मिळतंय उसरली डेरवली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विष्णू नामदेव भोईर, त्यांचे तीन सुपुत्र अतुल भोईर, त्यानंतर आमिर भोईर आणि छोटे बंधू आपण बघतोय आकाश भोईर. या तीन जणांनी जबरदस्त क्रिकेट दाखवलंय ते डेरवली संघासाठी. काय जबरदस्त या ठिकाणी पाहायला मिळतं खेळ या तीनही बंधूंकडून. आता मात्र पाहतोय आपण तिसरा बंधू अतुल भोईर यांचे छोटे बंधू आपण बघतोय आकाश भोईर ऑन द स्ट्राईक. चांगला प्रयत्न यावेळेस मात्र आपण बघतोय चेंडू जातो विसरतो विकेट किपरच्या हातामध्ये. मग या ठिकाणी दीर्घ प्रतीक्षेनंतर आपण बघतोय बॅक टू बॅक दोन निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतंय. मागच्या चेंडूवर आपण बघितलं होतं विकेट प्राप्त केली होती ती या गोलंदाज अशोक येडेने, परंतु दोन षटकार एक चौकाराचा मार बसल्यानंतर चांगलं कमबॅक केलंय. काय जबरदस्त घणाघाती फलंदाजी दाखवली होती ती आमिर भोईरनं. आणि त्यानंतर आपण पाहिलं चांगला प्रयत्न पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न केला होता आकाशनं, परंतु बॅट आणि चेंडू यांचं नातं जुळत नाही. आणि इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतंय निर्धाव चेंडूची सांगता. आमिर बाद झाला, त्यानंतर आपण बघतोय धाबासंख्येला थोडसा या ठिकाणी अंकुश लागला. 27 धाबा जमा झाल्यात. ज्यावेळेस बाद झाला होता आमिर त्याही वेळेस 27 धाबा होत्या, परंतु त्यानंतरचे सलगचे चेंडू आपण बघितले. सत्तावीस धाबा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. शेवटचं स्लॉगवरचं षटक पुन्हा एकदा फहीम अन्सारी, फहीम इद्रासी या ठिकाणी आपण बघतोय. फहीम इद्रासी या ठिकाणी शेवटचा गोलंदाज वापरण्यात येतोय. चांगला प्रयत्न या ठिकाणी आपण बघतोय. अलॉंग द कार्पेट चेंडू जाईल गरंगळत. लॉंगॉनच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उभा होता. एक धाव मिळते ती अतुल भोईरला. ऑन द स्ट्राईक पुन्हा एकदा पाहायला मिळेल आकाश भोईर. मधल्या फळीतील एक घातक आणि आक्रमक असा फलंदाज म्हणून गणना केली जाते. आपण बघितलं होतं चिखले संघाविरुद्ध काय जबरदस्त या फलंदाजी केली होती. शेवटच्या षटकामध्ये 16 धावांची गरज असताना मारलेले ते 2 गगनभेदी फटके आपण पाहिले होते, परंतु यावेळेस चेंडू जाईल सरळ या क्षेत्ररक्षकाला चकवत. वन बाउंड सीमा पार आलेला हा चौकार. सागराचं पाणी कधी आटणार नाही, क्रिकेटची आवड कधी मिटणार नाही. जन्म काय 1000 झाले तरी चालतील, परंतु क्रिकेटचा नाद मात्र सुटणार नाही. आणि या क्रिकेटचा नादापायी आपण बघतोय बरेचसे प्रेक्षक ज्यांचा या संघांशी संबंध पण नसेल, परंतु ते फक्त क्रिकेट बघायला आलेत. आणि त्या सगळ्या प्रेक्षकांचं आपण मनापासून स्वागत करूयात.
चांगला प्रयत्न, याही वेळेस ब्लॉकल मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय गरंगळत शॉर्ट फाईन लेगच्या रिजन मध्ये, तिथे माफ करा शॉर्ट स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये, तिथे मात्र या ठिकाणी मिळते ती सिंगल. आणि 33 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 33 धावा. आकाश भोईर आणि अतुल भोईर ही जोडी खेळपट्टीवर खेळ करते. एक गडी बाद झाला तो अमीर भोईर, ज्याने धावा जमा केल्या होत्या तब्बल 20 आपल्या स्वतःच्या खात्यामध्ये. एक जबरदस्त संघर्ष दाखवला तो या मैदानावर फायनलच्या लढतीमध्ये. इथे मात्र पाहायला मिळतंय चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकाला चकवत, मिळतोय बाईचा नशिबाचा चौकार. जशा पद्धतीनं जबरदस्त डीजेनं आपण बघतोय, आता मात्र त्याच्या जवळची रात्रीची गाणी म्हणजे प्रत्येक जशा पद्धतीनं तुम्ही रात्र रंगात येते तशा पद्धतीने या ठिकाणी आपण बघतोय आमचे आकाश गायकर आपल्यासाठी संगीत ऐकवतात. चांगला प्रयत्न, यावेळेस मात्र चेंडूला खणून काढलाय. चेंडू जाईल सरळ लॉंगॉनच्या रिजन मध्ये. दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न आता मात्र केला जाणार नाही. इथे मिळते ती सिंगल आणि या सिंगलला आपण बघतोय धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या तब्बल 38 रन्स या ठिकाणी आपण बघतोय ऑन द बोर्ड पाहायला मिळतील. फायनलची लढत अगदी शांत आणि चांगला खेळ. इथे मात्र आकाशनं पुन्हा एकदा चेंडूला टोलवलंय, चेंडूला सरळ फेकून दिलाय. मिड विकेट आणि काव कॉर्नरच्या मधोमध जातोय. वन बाउन्स, सीमा पार चौकार. जबरदस्त फलंदाजी आपण बघितली ती डेरवली संघाची. काय खेळ दाखवलाय डेरवली संघानं. अगदी पहिल्या सामन्यापासूनच त्यांचा खेळ बहरत गेला. आपण बघितलं होतं की सांघिक कामगिरीनं प्रत्येक सामन्यामध्ये या ठिकाणी आपण पाहिलं एक चांगली चमक दाखवली प्रत्येक खेळाडूनं. फलंदाजांनी फलंदाजांचं काम केलं, गोलंदाजांनी गोलंदाजांचं काम केलं. 7-7 क्षेत्ररक्षकांचं काम म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, या तीनही क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी केली. तशाच पद्धतीने त्याच ताकदीने मी म्हणेन भूमी 11 मांडा संघाच्या सगळ्या खेळाडूंनी खेळ दाखवला आणि सगळ्या प्रेक्षकांची मन जिंकण्याचं काम पहिल्या दिवसापासूनच केलं होतं. परंतु पाहूयात आता मात्र शेवटचे 18 चेंडू या स्पर्धेतील आपल्याला पाहायला मिळतील. फायनलची लढत या ठिकाणी पाहायला मिळेल. भारतीय जनता पार्टी नारपोली यांच्या वतीने आपण बघतोय सरपंच, उपसरपंच आणि सदस्य चषक 2024. तर नक्कीच आपण बघतोय मांडा संघ अ गटातील हा संघ आणि फायनल पर्यंत आपण पोहोचलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु फायनलच्या लढतीमध्ये आता मात्र आव्हान कंप्लीट करायचं आहे ते 43 धावांचं. ग्रामपंचायत सदस्य पारगाव तर्फे मड रघुनाथ बगाड यांच्याकडून आपण बघतोय भूमी 11 मांडा संघाला शुभेच्छा या ठिकाणी आलेल्या आहेत. अजूनही प्रेक्षक जागे आहेत. पारगाव तर्फे मड ग्रामपंचायत सदस्य आहेत रघुनाथजी बगाड, त्यांच्या वतीनं या भूमी 11 मांडा संघाला शुभेच्छा आल्यात. म्हणजे अजूनही प्रेक्षक जागे आहेत. डेरवली गाव तर अर्धा जागा असेल, कारण आपण बघतोय ज्यांना येणं शक्य झालं नसेल त्यांचे मोबाईल्स ऑन असतील. 24 लाईव्ह यांच्या माध्यमातून घरबसल्या जे प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत त्या सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. आपण बघताय ही फायनलची लढत, परंतु या फायनलच्या लढतीपेक्षा सगळ्यांचं लक्ष असेल तर मॅन ऑफ द सिरीज या पारितोषिकाकडे. कारण आपण बघतोय नाईट टुर्नामेंट असेल, क्रिकेटची कुठली पण टुर्नामेंट असेल, तुम्ही पारितोषिकासाठी मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक बघितली असेल, 4 व्हीलर बघितले असेल, वेगवेगळे आकर्षक बक्षिसं बघितले असेल. परंतु या ठिकाणी आपण बघतोय नाईट क्रिकेटच्या इतिहासामध्ये
महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच या नारपोलीच्या नगरीमध्ये आपण बघतोय किल्लार बैल या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। बळीराजाचा नक्कीच प्रभाकरजी नाईक यांच्या या ठिकाणी आगमन झालंय। डेरवली संघाचे डेरवली गावचे एक जबरदस्त नेतृत्व, त्यांना विनंती असेल या आपण या मंचावर। प्रभाकरजी नाईक आपलं मनपूर्वक स्वागत। बघा नारपोलीचे आयोजक आता मात्र फक्त जल्लोष जल्लोष आणि जल्लोषच या ठिकाणी पाहायला मिळेल, कारण आपण बघतोय या ठिकाणी सदस्य या ठिकाणी आपण बघतोय सरपंच उपसरपंच आणि सदस्य चषक 2024 आपल्याला पाहायला मिळतोय। आणि नारपोलीच्या या नगरीमध्ये आपण बघतोय जबरदस्त आयोजन पाहायला मिळालं भारतीय जनता पार्टी नारपोली यांच्या वतीनं। आणि एकूणच आपण बघतोय आता मात्र फायनलची लढत या ठिकाणी सरपंच उपसरपंच आणि सदस्य चषकाचा मानकरी कोणता खेळाडू होईल, परंतु वळियात पुन्हा एकदा गुलशन पाटील यांच्याकडे शेवटचे 18 चेंडू शिल्लक आणि गरज असेल ती तब्बल 43 धाबांची। गोलंदाज तयार। यावेळेसचा फायनलचा दुसरा सत्रामधील पहिला चेंडू तुम्ही पाहताय, यॉर्क लाईनचा वापर इथे मात्र गोलंदाज करतोय। निर्धाव चेंडूची सांगता समीकरण अगदी पाहिलं तर भूमी 11 मांडा संघाला टोटल 18 चेंडू मध्ये जमवायचे होते 43, आता समीकरण बदलेल 17 चेंडू आणि 43 धाबींची गरज। यावेळेला सलग दुसरा डॉट चेंडू मात्र खेळतोय फलंदाज, कदाचित हे मात्र पराभवाच्या दिशेने नेणारे असतील, कारण की या सिंगल डबल येणं फार गरजेचं, धाव संख्येला सुरुवात देणं फार गरजेचं असणाऱ्या 2 चेंडू सलग तुम्ही पाहताय ऑन स्ट्राइकला फलंदाज नौसाद अन्सारी हा मात्र सलग 2 चेंडू इथे निर्धाव खेळतोय। चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण की फायनलची मॅच आहे। फायनलचा हा थरार तुम्ही पाहताय मानसी स्पोर्ट डेरवली संघ इथे मात्र झुंज देताना पाहायला मिळतोय। भूमी 11 मांडा संघाला सलग तिसरा टॉट चेंडू या स्पर्धेमधील तुम्हाला पाहायला मिळतोय। गोलंदाज यावेळेस चांगला फटका इथे लॉंगॉनला खेळलाय क्षेत्ररक्षक आहे शंकर, इथे थोडीशी मिसफील्ड करतोय, फेकी सुरेख झाली, पर गुड रनिंग बिटवीन द विकेट इथे पाहायला मिळतोय। 2 धावा धाव फलकावर लागतील। खऱ्या अर्थानं सुरुवात इथून माणसे पाहायला गेलं तर भूमी 11 मांडा संघाची धाव संख्येला इथून सुरुवात झाली 2 धावा 4 चेंडूच्या समाप्तीनंतर तुम्हाला पाहायला मिळतोय। मोस्ट इम्पॉर्टंट चांगली बॅटिंग, मोस्ट इम्पॉर्टंट मॅच आहे, फलंदाजी चांगली करावी लागेल। भूमी 11 मांडा संघाला चेंडू हवेमध्ये आहे, डीप स्ट्राइकवरला इथे मात्र नजाकत भरा झेल टीपला जातोय। भूमी 11 पाहायला गेलं तर मांडा संघाला पहिला धक्का मिळतोय आणि नौसाद अन्सारी इथे होतोय बाद। डेरवली संघाच्या बाजूने आपण बघितलं होतं हे छोटे छोटे नवतरुण खेळाडू या ठिकाणी अतुल भोईर आणि त्यांच्या सगळ्या टीमने एकत्रित केलं आणि काय जबरदस्त टीम बनवले, काय जबरदस्त खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय। कारण आपण बघतोय अ गटातील एक दादा संघ म्हणून गणला जात होता तो भूमी 11 मांडा संघ, आणि त्यांच्या समोर टक्कर देणं हे खूप मोठं काम आहे। येस, मानसी स्पोर्ट डेरवली संघाचे देखील कौतुक करणं फार गरजेचं आहे, कारण की झुंज देत आज मात्र फायनल मध्ये प्रवेश केला आणि आता लढताना पाहायला मिळतोय भूमी 11 मांडास विरोधात मानसी स्पोर्ट डेरवली संघ चांगली कामगिरी करतोय। नौसाद अन्सारी इथे बाद झाल्यात, पहिला धक्का इथे नक्कीच मिळालाय। सुरुवात अगदी चांगली केली भूमी पाहायला गेलं तर मांडा संघानं एक धाव मिळेल, फील्ड केला जातोय चेंडूला, बॅक टू फिल्डर होता
शंकर आणि या पहिल्या षटकाला इथून होते समाप्ती. टोटल धाव संख्या 1-3 अशी स्थिती तुम्हाला पाहायला मिळेल. आता इथून पाहायला गेलं तर मोठा उच्चांक गाठणं फार गरजेचं. आता पाहायला गेलं तर 12 चेंडू मध्ये आता जमवायचे टोटल 40 धावा. भूमी 11 मांडा संघाला माहिती आहे संकटासनं कसं लढायचं आणि त्या संकटाच्या समोर कसं उभं राहायचं. आता हे भूमी 11 मांडा संघाच्या फलंदाजांना ठाऊक आहे. चांगली फलंदाजी इथून करायला भाग पाडलाय. ते पाहायला गेलं तर मानसी स्पोर्ट डेरिवली संघाच्या गोलंदाजांना आकाश भोईरला तुम्ही पाहिलं चांगली गोलंदाजी करून दिली. आपल्या संघाला नेतृत्व चांगलं केलंय. कारण की पाहायला गेलं तर सलग 3 चेंडू निर्धाव टाकले होते. नौसाद अन्सारी होते खेळण्यासाठी. ते मात्र सलग 3 चेंडू निर्धाव खेळले. त्यानंतर 2 धाबा त्याने काढल्या आणि एक विकेट देखील नौसाद अन्सारीने गमावली. 12 चेंडू 40 धाब्यांची गरज. गोलंदाज आता तुम्हाला पाहायला मिळेल मागचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला होता अमन हातमोडे. यंगस्टार आहे. हिरो होण्याची संधी. चांगली गोलंदाजी करावी लागेल मानसी स्पोर्ट डेरिवली संघाला. जर चॅम्पियन व्हायचं असेल तर दोन्ही संघाला लढावे लागेल. यावेळेसला फटका चांगला. हेलिकॉप्टर स्ट्रोक उडवलाय समोर समालोचक कक्षेला. फेकी ते शंकर चांगली करतोय. एक डाव यावेळेसला नक्कीच गरम होताना पाहायला मिळतोय हा सामना. एक डाव मिळेल. एका धाब्याच्या मदतीने धाव संख्या भूमी 11 मांडा संघाची टोटल 4 धाबा 1 बाद ही स्थिती तुम्हाला पाहायला मिळतोय. अमन सुरुवात चांगली करतोय. एक धाव पहिल्या चेंडूला इथे मात्र खर्च करतोय आणि ऑन स्ट्रायकिंगला आता फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल अशोक एडे. क्षमता गुणवत्ता आहे या फलंदाजाकडे. आत्मविश्वास दाखवणं गरजेचा अशोक येडेला. पर गोलंदाज अमन यावेळेसला चांगली गोलंदाजी करतोय. निर्धाव चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला जातोय. येतोय डॉट. अशोक येडेला इथून एका हाती किल्ला लढवणं फार गरजेचं आहे आणि ती क्षमता आहे अशोक येडेकडे. यावेळेस नक्की बॅटची कडा लागली आहे. यावेळेस तुम्ही पाहताय फाईन लेग क्षेत्रामध्ये झेल टिपली जात बा. अशोक येडे इथे होते बाद. दुसरा झटका इथे मिळतोय पाहायला गेलं तर भूमी 11 मांडा संघाला. काही सांगू तुम्ही पहा फायनल मध्ये पोहोचला मानसी स्पोर्ट डेरिवली संघ. पूर्णपणे सर्व खेळाडूंचं हौसले इथे बुलंद होताना पाहायला मिळतात. चॅम्पियन होण्याची संधी इथे नक्कीच निर्माण झाली आहे. कारण की जी सलामीची जोडी होती ती मैदानाच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळेल. नौसाद अन्सारी त्यानंतर अशोक येडे हे प्रमुख फलंदाज मात्र भूमी 11 मांडा संघाचे बाद झालेत. नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. फहीम चांगली फलंदाजी करतोय. तुरमाळीचा विचार केला तर त्या ठिकाणी मात्र चांगली बॅटिंग केली होती. आता देखील करणं फार गरजेचं आहे. कारण की धाव संख्येचा विचार केला तर 4 धावा 2 बाद अशी स्थिती आहे. यावेळीचा फटका चांगलाय. फहीमचा हा फटका इथे जातोय आउट ऑफ दी पार. येतोय हा फायनलचा षटकार. ज्या पद्धतीने फैल मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता ॲटिट्यूडने हा फटका खेचला आणि इथून मात्र आपले हौसले बुलंद करत वाय फैम आणि ठोकला इथे षटकाराच्या मदतीने टोटल धाव संख्या 10 अशी पाहायला मिळतोय. भूमी 11 मांडा संघाची 8 चेंडू आणि 33 धावांची गरज. इथून जर सलग 2 षटकार आले ना तर मॅच मध्ये पुनरावृत्ती करू शकते ते भूमी 11 मांडा संघ. फहीमने नाकावलंय. स्वतःवर विश्वास चांगला फटका खेचलाय. अगदी पाहायला गेलं तर 4थ्या चेंडूवर अमनला इथे मार खावा लागलाय. षटकाराचं कमबॅक करेल का अमन इथून पाहणं फार गरजेचं आहे. कारण की 2 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे. अमन तयार गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेला शॉर्ट पिच चेंडू होता. अगदी अलाउन द कार्पेट केला. शंकर इथे मिसफील्ड करतो. फिकी सुरेख पाहायला मिळतो. कॉलिंग दिलं होतं दुसऱ्या धावेसाठी.
आणि वाचले गेलेत फलंदाज तू मैं कॉलिंग खराब. तालमेल इथे मात्र दोन फलंदाजांच्या माध्यमातून खराब पाहायला मिळत. इथे मात्र मिळेल सिंगल आणि सिंगलच्या माध्यमातून धाव संख्या टोटल 11 धावा 2 बाद. तुम्ही पाहताय भूमी 11 मांडा संघाची धाव संख्या 7 चेंडू आणि 32 धावांची गरज. निर्णायक चेंडू आहे. या चेंडूवर जर मोठा फटका आला तर नक्कीच भूमी 11 मांडा संघ येऊ शकतो. या मॅच मध्ये यस पंच इथे बोलतात इट इज वाईट घोषित करतात. वाईट इथे आला. एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धाव संख्या टोटल 12 धावा धाव फलकावर तुम्हाला पाहायला मिळतील. 7 चेंडू 31 धावा. 7 चेंडू 31 धावा. अमन इथे मात्र तयार आहे. यावेळीसला फटका चांगला गॅप सिलेक्शन आणि यावेळीसला टोकला षटकार अमनला शेवटच्या चेंडूवर. भाग पाडलाय मानसी स्पोर्ट डेरवली संघाला. ते पाहायला गेलं तर भूमी 11 मांडा संघाच्या फलंदाजानं इथे ठोकला षटकार. षटकारानं दुसरं षटक समाप्त होतंय. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल आणि गरज असेल आता इथून विजयासाठी 6 चेंडू आणि 25 ची गरज. मॅच अद्याप बॅलन्स आहे. ते विश्वास मात्र नक्कीच फहीमला दाखवणं फार गरजेचं आहे. एक षटकार त्याने ठोकलं होतं. शेवटचा गोलंदाज स्लॉग ओव्हर मात्र घेऊन होईल. फायनल मधील तुम्ही पाहताय शंकर गायकवाड नक्कीच आज पूर्ण रात्रभर प्रभावित केलं या गोलंदाजानं. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. फहीम आहे ऑन स्ट्राइक एंडला. चांगली गुणवत्ता कौशल्य आणि इथे मात्र फटकेबाजी करणं फार गरजेचं आहे कारण की 6 आणि 25 ची गरज आहे भूमी 11 मांडा संघाला. यावेळेसला फटके चांगला आहे. यावेळेसला नशिबानं साथ मात्र दिली नाही. या स्ट्रेट आउटचा अगदी पाहायला गेलं तर इथे मिळाली जातोय ही एक धाव. सिंगल पेक्षा इथे जास्त मिळणार नाही. या सिंगलच्या माध्यमातून धाव संख्या वाढेल. टोटल धाव संख्या 19 धाव फलकावर तुम्हाला पाहायला मिळेल. आता समीकरण बदल 5 चेंडू आणि 24 ची गरज आहे. इथून पाहायला गेलं तर सर्व फटके हे मात्र सीमाच्या बाहेर पाठवणं फार गरजेचं आहे. यस इथे नक्कीच फटाक्यांची आतिषबाजी तुम्ही पाहताय. या फायनलची मॅच थरार तुम्ही पाहताय. या दोन संघादरम्यान एका साईडला तुम्ही पाहताय या मानसी स्पोर्ट डेरवली संघ तर दुसऱ्या बाजूला भूमी 11 मांडा संघ. या दोन संघादरम्यान ही लढत बॅटची इनसाइड एज कडा लागली. जेल टिपली जात बाय. फलंदाज इथे मात्र बाद होताना पाहायला मिळतोय आपल्याला. चिंटू विश्वकर्मा इथे होतोय बाद. ज्यांच्या नावाचा जय जयकार ते नाव गाजे कशांदा ठाकूर. ज्यांच्या नावा काय जबरदस्त या ठिकाणी इनिंग आपल्याला पाहायला मिळते. डेरवली संघाचा रंग आपण म्हणतो ना की एखाद्या दिवशी एखाद्या संघाचा दिवस असतो आणि त्या दिवशी तो वेगळ्याच रंगामध्ये खेळत असतो आणि तशाच पद्धतीने आपण बघतोय मानसी स्पोर्ट्स डेरवली संघ. काय जबरदस्त भन्नाट असं वाटत नसेल की मांडा संघाला देखील आपण बघतोय कधीतरी क्वचितच हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात उभे टाकले असतील परंतु या लढतीमध्ये डेरवली संघाने खेळ केलाय तो नक्कीच या ठिकाणी आपल्याला जबरदस्त खेळ. एकदा दोन्ही संघांचा खेळ आवडला असेल तर प्रेक्षकांनी नक्कीच टाळ्या वाजवायच्या आहेत कारण आपण बघतोय या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि साथ या स्पर्धेचं आकर्षण शेवटपर्यंत ठेवलं होतं. तर मॅन ऑफ द सिरीज साठी आपण बघत होतो किल्लार बैल आणि ही स्पर्धा आवडली असेल तर प्रेक्षकांना विनंती असेल जोरदार टाळ्या वाजवतात या सगळ्या आयोजकांसाठी. काय जबरदस्त खेळ या ठिकाणी या मैदानावर दाखवलाय. चेंडू जाईल तो सरळ या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि इथे मात्र आपण मिळते ती सिंगल. सामना थोडासा आता मी म्हणेन की झुकलाय तो मानसी स्पोर्ट्स डेरवली संघाच्या बाजूने कारण आपण बघतोय जी सुरुवात चांगली करणं गरजेचे होती ती केली नाही. पहिल्या षटकात धाबा आल्या त्या फक्त 3 आणि तिथेच मी म्हणेन की बॅकफुटला पोहोचला होता भूमी 11 मांडा संघ. आघाडीचे जे फलंदाज होते मग ते अशोक येडे असतील
चिंटू असेल, नौसाद असेल, या सगळ्या फलंदाजांना मी म्हणेन की शांत ठेवलं ते या डेरवलीच्या यंगस्टर्सनी. 3 चेंडू आता शिल्लक आहेत. यावेळेसला फटका चांगला, हेलिकॉप्टर स्ट्रोक उडवला होता, लॉंग ऑनला टिपली जातोय झेल आणि इथे मात्र विकेट क्रमांक पडताना पाहायला मिळतोय. फलंदाज पात तुम्ही पाहत होतात भारतीय जनता पार्टी पाहायला मिळतोय नारपुली आयोजित डे नाईट ही स्पर्धा. हॅलो, तसं बघायला गेलं तर शेवटची रात्र आहे मित्रांनो आणि खऱ्या अर्थानं डेरवली संघ जी कमालीची कामगिरी करतोय, आय कॅन्ट बिलीव्ह, बिकॉज रायगड ठाण्यामधली एक मातब्बर संघ आपल्या समोर आहे, मांडा संघ, आणि त्यांच्या समोर जो परफॉर्मन्स दाखवला आहे डेरवली संघानं, सॅल्यूट आहे मी म्हणेन. कारण हा जो मांडा संघ आहे तो एवढ्या मोठ्या लॉट्समधून बाहेर पडला आहे आणि हा छोट्याशा लॉटमधून बाहेर पडलेला मानसी स्पोर्ट डेरवली संघासाठी खरोखर मनापासून शुभेच्छा असतील त्यांना. या स्पर्धेमध्ये कोण जिंकणार आहे, कोण हरणार आहे हे माहिती नाही आहे, परंतु यावेळेला मात्र षटकाराला मॅच पूर्णपणे मानसी स्पोर्ट डेरवली संघाच्या बाजूने झुकली जात आहे. शंकर इथे मात्र गोलंदाजी साठी तयार. शेवटचा चेंडू आणि इथे नक्कीच या स्पर्धेचा मात्र चॅम्पियन ठरतोय मानसी स्पोर्ट.